ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहता एबीपी माझा। सध्या या कोरोनाच्या दिवसांमध्ये ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांसाठी घराबाहेर पडणं, काही खरेदी करणं न करणं, त्यातला आपला तुमचा झोन कोणता आहे याची फिकीर आहे, पंचायत आहे, तक्रार आहे। त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त कोणाच्या अडचणी असतील तर त्या परप्रांतीय मजुरांच्या, कर्मचाऱ्यांच्या की ज्यांना आपापल्या गावी परतायचंय त्यांच्यासाठी आव्हान हे की मुळामध्ये तुम्ही कंटेनमेंट झोनमध्ये आहात का, तुम्ही रेड झोनमध्ये आहात का, मग तुम्हाला तिकीट कसं मिळणार, मग तुम्ही जाणार कसं। आणि हे कमी म्हणून की काय आता आणखी एक नवीन त्याच्यामध्ये अडचण उभी आली जी रेल्वेने स्पष्ट केलेली नाहीये। या सगळ्या मजुरांसाठी ज्या श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहेत त्यासाठीच्या तिकिटाचे पैसे नेमकं कोण भरणार आहे? या मजुरांनी भरायच्या बद्दल रेल्वे काही म्हणत नाही। रेल्वे म्हणतं की ते राज्य सरकारकडनं मागणी करणार, तुम्हाला किती तिकीट हवी आहेत, राज्य सरकार कोटा देणार, त्यानुसार तिकीट देणार, आमची जबाबदारी संपली। आता पॉलिटिकली रेल्वे यामध्ये करेक्ट आहे। अडचण ही आहे राज्य सरकारने नेमकं काय करणं अपेक्षित आहे आणि या मजुरांची जबाबदारी कुणी घ्यायची आहे। आणि याच दृष्टीने आता सगळा वाद तयार झालेला, तोच आपण विषय इथे घेतलेला आहे की परप्रांत्यांच्या माती तिकिटाचा भार का, कारण शेवटी कोणाला तरी पैसे द्यावे लागणार आहेत। केंद्राने एक प्रकारे हात झटकलेले आहेत, कारण रेल्वे ही केंद्राची जबाबदारी आपल्याला कल्पना आहे। प्रश्न असा आहे की परदेशातून येणाऱ्या, परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी आम्ही विमानं पाठवू शकतो, तर मग रेल्वेतून आम्ही आमच्या गरीब परप्रांतीय मजुरांना का पाठवू शकत नाही? आणि याबद्दल बोलण्याकरता आपल्यासोबत मान्यवर आहेत। माझ्यासोबत आहेत प्रवीण दरेकर, भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले, त्यांचं स्वागत। आणि याशिवाय राजीव सातव आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार, दोघांचंही स्वागत। आपण पहिल्यांदा राजीव सातवांपासून सुरू करूयात, कारण मुळात या सगळ्या विषयाला तोंड फोडलं काँग्रेसने एक पत्रक काढून की जर का केंद्र सरकार या मजुरांच्या रेल्वे तिकिटाची जबाबदारी घेत नसेल तर काँग्रेसचं स्थानिक युनिट या तिकिटांची जबाबदारी घेईल। त्यामुळे पहिल्यांदा आपण त्यांचं म्हणणं जाणून घेऊयात, पक्ष जाणून घेऊ, मग प्रतिपक्ष जाणून घेऊ। राजीव सातवजी। प्रसन्नजी, तुमचं धन्यवाद। फार महत्वाच्या विषयावरची चर्चा आयोजित केलेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर 30 तारखेला पहिल्यांदा रुग्ण आढळला केरळमध्ये। त्याच्यानंतर राहुलजींनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलेलं होतं। माननीय पंतप्रधानांनी 24 मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली आणि 23 तारखेला रात्री 8 वाजता ही घोषणा झाली। म्हणजे लाखो लोकांना जर काही कुठं जायचं असेल तर त्यांना फक्त 4 तासाचा वेळ देण्यात आला। मुद्दा हा आहे की जर व्यवस्थित वेळ देण्यात आला असता, एखादा दिवसाचा 2 दिवसाचा, विषय हा आहे की 12 फेब्रुवारीला राहुलजींचं ट्विट झालं, त्याच्यानंतर नमस्ते ट्रम्प मध्ये सरकारला सरकारनं वेळ घालवला। मध्य प्रदेशचं सरकार पाडायला सरकारकडे वेळ होता, परंतु कोरोनाची नियोजन करण्यामध्ये सरकारनं अजिबात त्यावेळेस लक्ष दिलं नाही। आणि आता जर आपले लोक अडकलेले आहेत, परदेशातले आपले लोक आपण विमानानं घेऊन आलो, त्याचं स्वागत आहे, त्याचं धन्यवाद आहे। परंतु मग आपले जे लोक आहेत, जे आपल्या देशातलीच आपलीच मंडळी आहेत, त्यांच्यासाठी रेल्वे का या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट रेल्वे आयोजित होत नाहीये, हा एक यातला विषय आहे। आणि आमची यातला भूमिका ही आहे की 20,000 कोटी रुपयाच्या नवीन संसद भवनाच्या ह्याला तुम्ही आता परवा मंजुरी दिली 4 दिवसापूर्वी। 8,500 कोटीची पंतप्रधानांसाठीच विमान पुढच्या 4-6 महिन्यात येणार, याची सुद्धा मंजुऱ्या तुम्ही ह्या एखाद्या महिन्यामध्ये दिलेल्या आहेत। मुद्दा हा आहे की तुम्हाला 20,000 कोटी नवीन संसद भवनासाठी आहेत, तुम्हाला 8,500 कोटी पंतप्रधानांच्या विमानासाठी देण्यासाठी तुमच्याकडे आहेत। मग गरीब मजुरांना रेल्वेनं कारण काय सांगितलं की आम्ही तोट्यामध्ये आहोत, त्याच्यामुळे आम्ही करू शकत नाही। मग तुम्ही तोट्यामध्ये आहात तर पीएम केअर फंडला 150 कोटी दिले, तेच 150 कोटी जर ह्या गरीब लोकांसाठी वापरले असते तर किमान त्यांना नीट घरी तरी जाता आलं असतं। बरं, ठीक आहे। आपण आता एक बेसिक भूमिका समजून घेतलेली आहे। प्रवीण दरेकरजी, हा मुद्दा कायम आहे आणि कुणाच्याही मनात येऊ शकतो, कारण शेवटी राज्य सरकारवरती सुद्धा इथल्या लोकांचे खर्च आहेत, अशावेळी रेल्वे केंद्राच्या अखत्यारीत आहेत, विमान आपण सोडलेली आहेत। मग नेमकी अडचण काय, भाजपची अडचण काय याबाबत? नाही, खरं म्हणजे या ठिकाणी राजकीय अभिनिवेशातनं बोलायचं असेल तर ही मी बोलेन। त्यांनी संसद भवनला 20,000 कोटी, कशाला किती हजार कोटी, माझा या ठिकाणी प्रश्न नाही। राज्य सरकारनं बजेटमधल्या इरिगेशनला किती पैसे दिले, पीडब्ल्यूडीच्या कॉन्ट्रॅक्टरची बिलं द्यायला किती पैसे दिले आणि ऍट द सेम टाइम आरोग्य खात्याला किती दिले, अशा प्रकारे बोलायला गेलं तर विषयांतर त्या ठिकाणी होईल। मला वाटतं आज जो आपला मुद्दा आहे परप्रांतीयांचा तिकिटाचा भार, आपण प्रसन्न बोलताय त्याप्रमाणे ही जबाबदारी काय फक्त रेल्वेची नाहीये।
आता कुठल्याही या कोरोनाच्या संकटाला सामोरं जात असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशी सामुदायिक या ठिकाणी जबाबदारी आहे. बरं. आपण जर बघाल तर 85% भार हा केंद्र सरकार त्या ठिकाणी उचलतंय. याचा आपण कोणच बोलायला त्या ठिकाणी तयार नाही. बरं. आणि राहिलेला 15%चा जो भार आहे तो त्या ठिकाणी राज्य सरकारने उचलावा, त्यांनी त्याच्या पैशाची व्यवस्था करावी. आपण त्या ठिकाणी त्या जाणाऱ्या मजुरांकडूनच घ्या अशा प्रकारचे कुठलेही निर्देश त्या ठिकाणी नाहीये. राज्य सरकारने जर 15%चा भार उचलला तर त्यामध्ये मला वाटतं काही गैर असायचं कारण नाही, कारण तो भार सहज परवडणारा आहे. फार मोठाही त्या ठिकाणी नाहीये. 85% केंद्राचा असताना 15% भार घेऊ शकतो. आणि आपण बघाल की बिहारचे मुख्यमंत्री जे नितीश कुमार आहेत त्याची त्या ठिकाणी घोषणाही त्या ठिकाणी करून टाकली की हा जो भार आहे तो आम्ही ते जर हे लोक आली परंपरा आपले मजूर की त्यांना क्वारंटाईन केल्यानंतर ते रिइम्बर्समेंट आम्ही देणार. आणि या मागचा उद्देश जो प्रसन्न आहे की ज्या वेळेला 30-40 लाख एखाद्या ट्रेनवर खर्च करायला केंद्र सरकार तयार आहे तर आणखी काय 7-8 लाख करायला काय अडचणीचा भाग नाही. याच्या मागचा उद्देश हा आहे की याच्यामध्ये कुठेतरी यांची अकाउंटेबिलिटी पाहिजे. कोण मजूर कुठून येतोय त्याची नोंद झाली पाहिजे. राज्य सरकार म्हणून ते ऑथोराईज झालं पाहिजे आणि ऍट द सेम टाइम त्याचं ऑथोरायझेशन दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा त्यांच्या नोडल ज्या काही यंत्रणा उभ्या केल्या त्यांच्याकडे होण्याची आवश्यकता आहे. त्याच्या मागची भावना आणि भूमिका लक्षात घ्या की उद्या मोफत ट्रेन जर आपण सांगितली तर एकदम गोंधळ त्या ठिकाणी आला आणि जर त्या ठिकाणी पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा बोलवाजा त्या ठिकाणी जर उडाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार. मला सांगावं राजीव सातम साहेबांनी गर्दी त्या ठिकाणी उचलली, त्यांच्या तपासणीचा त्या ठिकाणी विषय आहे आणि या सगळ्या विषयांना आपण त्या ठिकाणी पाहण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं त्याच भावनेतनं त्या ठिकाणी आपले सरकारची त्या ठिकाणची बांधिलकी आहे की आपण यांचं आयडेंटिफिकेशन करायचं आणि तो भार मला वाटतं सरकारने उचलायचा आहे. आणि 15% भार सरकारने उचलायला काय अडचण आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. केवळ या ठिकाणी राजकारण करायचं सांगावं ना. सोनियाजींची इच्छा आहे ना, राहुलजींची इच्छा आहे, सुनील आपले राहुल जे नितीन राऊत आहेत सरकारमधले मंत्री ते मुख्यमंत्र्यांना पत्र देत आहेत. अरे मग सरकारमध्ये काँग्रेस पक्ष आहे, उद्धवजींना सोनिया गांधींनी एक फोन केला की त्या ठिकाणी एका मिनिटाचा विषय आहे. हा माझा मी तुझं करण्यापेक्षा सरकारचंही त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन गेलं आणि आज तुम्हाला राजूची शक्य आहे. आपणही तुमचं इन्फ्लुएन्स वापरा, आपण बोला आणि सोनियाजींच्या माध्यमातून. ठीक आहे, आपण विचारूया. राजीव सातवजी बोला. राजीव सातवजी, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली दरेकरांच्या या म्हणण्यामधून? प्रवीण दरेकर साहेब हे आमचे जुने ज्येष्ठ सहकारी आहेत. पहिल्यांदा ते ज्या माहिती देतात ती अत्यंत चुकीची अशी माहिती आहे. 85% काय 1% सुद्धा केंद्र सरकार भार उचलत नाही, पहिली गोष्ट. आणि हे यासाठी सांगतोय, माझ्याकडे रेल्वेच्या 1 मे 2020च्या ह्या ऑर्डर्स आहेत, ही ऑर्डरच्या प्रती आहे. या ऑर्डरमध्ये रेल्वेने स्पष्ट सांगितलेलं आहे आणि मी ते वाचून दाखवतो. रेल्वेने या ऑर्डरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, द लोकल स्टेट गव्हर्नमेंट अथॉरिटी शॅल हँड ओव्हर द तिकीट्स टू द पॅसेंजर्स क्लिअर्ड बाय देम and collect the ticket fare and hand over the total amounts to railway. 1 नवा रुपया केंद्र सरकार किंवा रेल्वे मंत्रालय उचलत नाहीये. त्याच्यामुळे मला प्रवीण दरेकर साहेबांना विनंती करायची आहे की साहेब 85% उचलायला सांगा, 15% प्रत्येक राज्य सरकार उचलेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी गोष्ट आपण सांगताय, मान्य आहे की हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्रित काम केलं पाहिजे. मग लॉकडाऊन जाहीर करताना माननीय पंतप्रधानांनी जर केंद्र सरकारच्या वतीनं 1 दिवस आधी 2 दिवस आधी, जसं आपण थाळ्या वाजवण्यासाठी आपण दिवे लावण्यासाठी 2 दिवस आधी सांगितलं, तसं माननीय मुख्यमंत्र्यांची सगळ्या राज्याच्या जर चर्चा केली असती तर निश्चितपणे आपल्याला याच्यातनं मार्ग काढता आला असता. त्यामुळं जे आज सकाळपासून हे सुरू झालेले की 85% भार केंद्र भरतंय, अत्यंत चुकीची गोष्ट आहे. 1 नवा रुपया केंद्र सरकारकडून मिळत नाहीये. उलट दुर्दैवाची गोष्ट ही आहे की रेल्वेने जी ऑर्डर काढली आहे त्या ऑर्डरमध्ये 50 रुपये अतिरिक्त सरचार्ज लावल्याची ऑर्डर, ही ऑर्डरची कॉपी सुद्धा माझ्याकडे आहे आणि रेल्वेच्या वेबसाईटवर सुद्धा ती आहे. आणि रेल्वे असं सांगतंय की फेअर फॉर सब्जेक्ट ट्रेन शॅल बी ॲज फॉलोज. फेअर फॉर स्लीपर मेल एक्सप्रेस ट्रेन्स प्लस सुपरफास्ट चार्जेस 30 रुपीज प्लस ॲडिशनल चार्जेस 20 रुपीज. म्हणजे बिचारे जे मजूर फसलेले आहेत
त्यांना तुम्ही मदत करायच्या ऐवजी 50 रुपये अतिरिक्त सरचार्ज लावताय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये राजकारणाचा दूरदूर भाग नाही. माझी दरेकर साहेबांना विनंती असेल, जसं आपण उद्धव ठाकरे साहेबांना खडे बोल सुरवता, तसं कधीतरी मोदी साहेबांना सुद्धा विनंती करा, महाराष्ट्राच्या वाट्याचे 21,000 कोटी रुपये मागच्या 4-6 महिन्यापासून मिळाले नाहीत, रुपये द्यायला सांगा. आपण हे सगळे विषय करायला लावू आणि यात राजकारणाचा विषय नाही, लोकांना मदत झाली पाहिजे, हा यातला महत्वाचा फॅक्टर आहे. इथे मी छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर या विषयांवरती प्रवीण दरेकरांकडे आपल्याला जायचंय आणि एक मुख्य मुद्दा आपल्याला सोडायचा नाहीये. तो मुद्दा म्हणजे आता या आपत्कालीन स्थितीमध्ये, जवळपास आपत्कालीन, आरोग्य आपत्कालीन स्थितीचे आताची, अशा वेळी हे सरचार्जेस लावणं, रेल्वे की राज्य की केंद्र, मग 2 राज्यांमध्ये समजा बस पाठवणार असेल तर त्याचा खर्च त्या राज्याने भरायचा का या राज्याने भरायचा, या गोष्टी का चालू आहेत? एक सेंट्रल प्लॅनिंग का होऊ शकत नाहीये? आणि जसं मगाशी एक मुद्दा आपल्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मांडलेला, नेत्यांनी मांडलेला, तो सुद्धा महत्वाचा आहे की समजा तुम्हाला राज्यावर जबाबदारी द्यायची असेल तर केंद्राकडनं राज्याला येणारा निधी अजूनपर्यंत का येत नाहीये, ज्याच्यातून राज्य अशी मदत करू शकतं. सध्या महाराष्ट्राची स्थिती अशी की सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार 2 टप्प्यांमध्ये द्यायची वेळ आलेली आहे आणि दरेकरांना अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहे. हेही मुद्दे आपण घेऊन जाऊया, दरेकरांचं म्हणणं समजून घेऊया. पण ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. आपण बघा एबीपी माझा आणि आपली चर्चा सुरू आहे. परप्रांतीयांच्या माथी तिकिटाचा भार का, त्याला कारण ठरलेलं आहे रेल्वेचे एक अशा प्रकारचं सूचनापत्र, ज्यामध्ये रेल्वेने थेट परप्रांतीयांना तिकीट वसूल करणार असं म्हटलेलं नसलं तरी सुद्धा ती जबाबदारी एक प्रकारे राज्यांवरती ढकललेली आहे. आणि त्यामुळे पुन्हा राज्यांकडे प्रश्न येतो की मग ही तिकिटाची पैसे भरायचे कसे, जेव्हा की राज्य सरकार स्वतःच्याच आर्थिक अडचणीचा सामना करतात. आपण पुन्हा एकदा जाऊयात प्रवीण दरेकरांकडे. प्रवीण दरेकरजी, मगाशी सगळं आपल्याला मांडलेले मुद्दे आपण पाहिले राजू सातवांचे. याला जोडून एक मुद्दा जो अनेकदा चर्चांमध्ये येतोय की समजा तुम्हाला राज्यांवरती जबाबदारी टाकायची असेल तर राज्यांना केंद्राकडनं जो वाटा येणं उत्पन्नाचा अपेक्षित असतो तो अजून आलेला नाहीये. मग अशा स्थितीत राज्य सरकारने ही 85 वर्सेस 15% जबाबदारी घ्यायची तरी कशी? एक लक्षात घ्या, इथे आता काय ब्लेम गेम करायची वेळ नाहीये. राजीव सातव यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे 85% जर त्या ठिकाणी केंद्र करणार असेल तर सुदैवानं त्यांचं या ठिकाणी सरकारमध्ये ते सहभागी आहेत. सोनियाजींना सांगून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 15% भार घ्यायला लावतील, अशा प्रकारचं तरी आजच्या चर्चेतनं या ठिकाणी स्पष्ट झाले. बरं, राजीव सातव या ठिकाणी आमचे मित्र आहेत, त्यांना बजेटचं माहीत आहे, त्यांना कल्पना आहे की ते खासदारही राहिलेले आहेत, आमदारही आहेत, आमदार होते, खासदार राहिलेले आहेत. आणि केंद्राचे पैसे देण्याची एक त्या ठिकाणी प्रत्येक राज्याला द्यायची एक पद्धत आहे आणि त्याप्रमाणे ते पैसे येत असतात. परंतु म्हणून मी अजिबात असं बोलणार नाही की केंद्राने पैसे देऊ नये. परंतु मी या ठिकाणी एक बघतोय पहिल्या दिवसापासून की आज या क्षणापर्यंत फक्त केंद्राने द्यावं माझी प्रसन्न चर्चेला तयारी आहे. या क्षणापर्यंत केंद्राने किती पैसे दिले? पहिले 1600 कोटी दिले, नंतर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जे काही पैसे दिले त्याचा लेखाजोखा मी जाहीरपणे या ठिकाणी मांडायला तयार आहे. आणि त्याच वेळेला या ठिकाणी राज्य सरकारने कोरोनासाठी नेमके पैसे किती खर्च केले, एक राज्याचा प्रमुख म्हणून आपली जबाबदारी हेही राज्यातील जनतेला या ठिकाणी एकदा स्पष्ट होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. केरळ सारखं राज्य आहे जे राजीव सातव आम्ही अप्रिशिएट करू की त्यांनी जवळपास 5.5% बजेटचे पैसे या ठिकाणी हेल्थवर खर्च केले आणि त्याच वेळेला आपण फक्त 4% पैसे हेल्थवर दिले. कोरोनासाठी स्वतंत्र आपण प्रोव्हिजन केलेली नाही. त्याच वेळेला केरळ सारख्या राज्यांनी 20,000 कोटी रुपयाचं पॅकेज केलं. म्हणून शेवटी राज्य म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही. जर त्या ठिकाणी बिहारचे मुख्यमंत्री तात्काळ सांगत असतील तर या ठिकाणी बाकीचं रिइम्बर्समेंट आम्ही या ठिकाणी आल्यानंतर करू. आणि याचं कारणही तेच आहे की आल्यानंतर पुन्हा 14 दिवसाचा क्वारंटाईन त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे इथून ते मजूर गेले तिथून गावात किंवा घरात जाणार नाही, ती एक मोठी प्रोसेस आहे. त्यांच्यासाठी क्वारंटाईन करणं, पुन्हा त्यांची तपासणी करणं. कारण आपण हिंगोलीचे आहात राजीवजी, आपला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट ही आपण ऐकली असेल. नांदेडवरनं जे त्या ठिकाणी लोक गेली आणि नंतर कोरोना घेऊनच आले, अशा प्रकारचा आरोप आणि हे राज्य सरकारचं महाराष्ट्राच्या वागणं बरोबर नाही अशा प्रकारची टीका टिप्पणी केली. यातनं आपण चांगलं घेऊया की इथनं जाणारा त्याची नोंद झाली पाहिजे, सुरक्षित या ठिकाणी तिथे गेला पाहिजे आणि गावाला जाण्यापूर्वी तिथेही त्याची व्यवस्था लागली पाहिजे.
आणि म्हणून सरकार म्हणून जो काही भार उचलायचा असतो ती आपली जबाबदारी आहे ना. मला प्रवीण दरेकरजी, कारण शेवटचा वेळ उरलाय आणि आता उरलेलं उत्तर मी सगळं पूर्ण वेळ मी देणार आहे सातवांना, म्हणून एक मुद्दा फक्त क्लिअर करून घेतो. महाराष्ट्र सरकारने कोरोनाशी लढण्याकरता बजेटमधला किती हिस्सा द्यावा याबद्दलचा महाराष्ट्राच्या पातळीला तुमचं बोलणं चालू राहील, कारण तुम्ही विरोधी पक्षनेता, तुम्हाला बोलायचा तो अधिकार आहे. जो केंद्राच्या अखत्यारीतला एक तर मुळात हा इंटरस्टेट विषय आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, महाराष्ट्र, बिहार, आणि मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे रेल्वे, जो की आहे केंद्राच्या अखत्यारीत. मग अशा वेळी या तिकिटांची जबाबदारी संपूर्णतः केंद्र सरकार घेत का नाहीये? म्हणजे नाकारण्याचं नेमकं लॉजिक आहे ते तरी कळू द्या. प्रसन्न, आपला टर्म सेट झाल्यासारखा वाटतं असं बोललं तर आपल्याला वाईट वाटेल की पहिल्या दिवसापासून केंद्रावर 85% हिस्सा जर राजीव सातव ऍक्सेप्ट करत असतील, अप्रिशिएट करत असतील, तर आपण का नाही त्या भूमिकेला सपोर्ट करत? आपण का केंद्राने 100% दिलं पाहिजे असा आग्रह करताय? आम्ही करू. आम्ही रेल्वे मंत्र्यांशी काल बोललो, आज सकाळी बोललो, त्याच्यासाठी प्रयत्न करू. त्यात घुमत काय कारण नाही. पण तुम्ही जे एकांगी भूमिका जी घेताय ना, केंद्राने 100% द्यावे. तर बिहारचं राज्य करत असेल, आपण का बरं नम्रपणे राज्य शासनालाही काही भाग उचलावा म्हणून आपण सांगत नाही? ठीक आहे, तयारी आहे ना प्रसन्न आपल्याकडे. केंद्राने काय केलं, राज्यांनी काय केलं त्याच्यामुळे आपण फक्त केंद्रावर त्या ठिकाणी बोट दाखवून आपल्याला राज्याला राज्याच्या जबाबदारीपासून बाजूला काढता येणार नाही. एक मी सातवांकडे जातो तुमचा मुद्दा घेऊन. फक्त मगाशी दरेकरांना बहुधा कदाचित कनेक्शनची अडचण असेल. मगाशी त्यांनी असं म्हटलं की राजीव सातवनी हे ऍक्सेप्ट केलं की केंद्र सरकार 85% देते, जे मुळात राजीव सातवनी ऍक्सेप्ट केलेलं नव्हतं. त्यामुळे आता जे दरेकर म्हटलेले ते घेऊन मी जातोय सातवांकडे. शेवटचा वेळ मी त्यांना देतोय 2 मिनिटाचा. सातवजी. प्रसन्नजी, दरेकर साहेब मला बोलू द्या, मग आपण बोला. दरेकर साहेब, 85% पैकी 1% सुद्धा केंद्र सरकारने दिलेला नाही. माझी आपल्याला विनंती आहे, किमान 85% तरी केंद्र सरकारला मान्य करायला लावा. आतापर्यंत एक नवा रुपया केंद्र सरकारनं या रेल्वेवर खर्च केलेला नाही, उलटा 50 रुपये जास्तीचा सरचार्ज लावलेला आहे. माझी आपल्या माध्यमातून विनंती राहील, राज्य सरकारनं काय करायचं ते आपण जरूर करू, राजकारण न करता करू, पण केंद्र सरकारला किमान 85%चा वाटा आणि 50 रुपये सरचार्ज रद्द करायला तरी या निमित्तानं लावा. एवढं महाराष्ट्राच्या जनतेला आज आश्वस्त करा. बरं सातवजी, फक्त एक क्लॅरिटी आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आणि सातवांसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी. तुम्ही जो 85% म्हणताय तो या कोरोनाच्या विषयामध्ये केंद्र सरकारने केलेला एकूण स्पेंडिंग, देशातल्या विविध गोष्टींवर केलेल्या स्पेंडिंगचे 85% का रेल्वेचा खर्च सुद्धा अपेक्षित आहे? म्हणजे रेल्वेचा खर्च एक तिकीट 100 रुपयाचा असेल तर तुमचा असा दावा आहे की 85 रुपयाची जबाबदारी केंद्र सरकार घेत आहे, असं तुमच्या बोलण्याचा अर्थ आहे? प्रसन्नजी, माझा दूर असा बोलण्याचा अर्थ नाही. आजपासून आज सकाळपासून बीजेपीच्या सोशल मीडियाने एक अजेंडा घेतलाय. अजेंडा हा घेतलाय की 100 रुपये जर तिकीट असेल तर 85 रुपये केंद्र सरकार देत आहे, जे पूर्णपणे खोटं आहे, निखालासपणे मोठं झूट आहे. माझी या निमित्तानं आपल्या माध्यमातून प्रेक्षकांकडे, मान्य दरेकर साहेबांकडे ही विनंती राहणार आहे की रेल्वेचे किमान 85% तरी भाडं तुम्ही रेल्वे प्रशासन. ठीक आहे, मी तोच विचारतो. मला सातवजी प्रश्न कळला, मी विचारतो. आपण तो स्पेसिफिक प्रश्न विचारूया. दरेकरजी, तुमचा दावा बरोबर असेल की केंद्र सरकार 85% पैसे मोजतंय, ते नेमके कशासाठी मोजतंय? म्हणजे एक गैरसमज इथे असा होतोय की रेल्वेच्या तिकिटापैकी समजा 100 रुपयाचं तिकीट असेल मुंबई उत्तर प्रदेश, तर त्यातले 85 रुपये केंद्र सरकार मोजतंय, असा तुमचा म्हणण्याचा दावा आहे? प्रसन्न, एक लक्षात ठेवा, मी बोलतोय किंवा राजीव सातव बोलतोय, हे जबाबदार लोक या ठिकाणी बोलतोय. ते खासदार आहेत, ते राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. मी आपल्याला पुन्हा स्पष्ट करतो, या तिकिटापैकी 85% फक्त रेल्वे तिकिटाचा विषय, जे आता मजूर स्थलांतरित जाणार आहेत त्यांचा भार केंद्र सरकार उचलणार. हे पुन्हा मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी जनतेला आश्वस्त करतो. राजीवजी, हे एबीपी सारखं महत्वाचं लोकप्रिय असं चॅनल आहे, खूप लाखो लोक बघतायत. 80-85% भार हा 100% केंद्र त्या ठिकाणी रेल्वे तिकिटाचा स्वीकारणार आहे. तशा प्रकारचं आमचं केंद्राशी बोलणं झालंय. आता त्यांनी कुठलं सर्क्युलर नोटिफिकेशन वाचलं मला माहित नाही, मीही आता आणलं नाही. मी यथावकाश ते नोटिफिकेशन की त्या निर्णया संदर्भातले जे काही ऑथेंटिक पुरावे आहेत तेही आपल्या त्या ठिकाणी निश्चितपणे मांडेल. माझं प्रसन्न एवढंच म्हणणं आहे की आज हा आकडा येतो का फार मोठा नाही, 3-4 लाख मुंबईचा असेल, जे नवाब मलिक 30-40 लाख बोलून पुन्हा मेस होणार वगैरे असं बोलत नाहीत पॉलिटिकल, पण सगळेच पॉलिटिकल बोलतायत. राजीवजी तसे चांगले राजकारणातले राजकारणी म्हणून मी बघतो, आणि म्हणून आता ते आणि मी मिळून हा विषय
चांगली गोष्ट. आपण दोघांनी जरूर मिळून लावूया. दरेकरजी, आपण एक मोठा खुलासा केला, हा फार म्हणजे त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन की तुम्ही म्हणताय तसं असावं. कारण नोटिफिकेशनमध्ये कुठल्याही प्रकारे केंद्राच्या 85% वगळता 15% राज्यांकडनं वसूल करायचे असं म्हटल्याचं दिसत नाहीये. मात्र तुम्ही म्हणत असाल तर त्याचं स्वागत आहे. तसं असेल तर खरंच चांगली गोष्ट आहे. 15%च्या बाबतीत राज्य सरकारला पण आपल्याला प्रश्न विचारता येऊ शकतो की तुम्ही 15% घ्या, 85% केंद्र घेते. या प्रश्नाचं उत्तर मात्र आपण राज्य सरकारवरती सोपूयात. भाजपकडनं एक फार मोठा खुलासा होतोय की आम्ही तिकिटाच्या 85%ची जबाबदारी घ्यायला तयार आहोत केंद्र सरकार म्हणून. हा महत्वाचा खुलासा असेल. सध्या मात्र आपण इथे या चर्चेमध्ये इथेच थांबतोय. याच्याबद्दलचा पुढचा प्रतिसाद राज्य सरकार यथावकाश देईल अशा अपेक्षेसह इथेच थांबूयात. दोघांचे आभार. पाहत राहा एबीपी माझा.